हे कुठले टॉपिक्स घ्यावे हे 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 डिसिजन मेकिंग कसं होतं तुम्ही का तिथं प्रेक्षकांचा फीडबॅक घेऊन तुम्ही पुढची नाटकं डिसाईड करता? हे थोडंसं ट्रिकी आहे. कारण आपण नाटक म्हणजे आम्ही नाटक करतो किंवा कुणी नाटक करतो ते प्रेक्षकांसाठी करतच असतो, पण ऍट द सेम टाइम तो स्वतःसाठीही ते नाटक करत असतो. तर असा कुठेतरी सुवर्ण मध्ये शोधायला लागतो की जे तुम्ही करताय ते तुम्हाला करायला आवडतंय, पण कारण हा व्यवसाय नाही आमचा, त्याच्यामुळे मला जे पाहिजे किंवा आम्हाला जे पाहिजे ते पण आम्हाला करायचं, पण ऍट द सेम टाइम लोकांनाही ते काही प्रमाणात का होईना आवडलं पाहिजे. अशाही आमच्याकडे रिक्वेस्ट येतात की तुम्ही विनोदी नाटक करा, पण ते मला करताना आवडेल का किंवा लिहिताना आवडेल का ॲज अ रायटर. जो प्रश्न विचारलास ना की सब्जेक्ट कसा ठरवला जातो, तर आता तिघही आम्ही बसून प्रत्येक पुढचं प्रोजेक्ट आता काय करायचं याच्यावर थोडंफार डिस्कशन तर होतं. प्रत्येकाचे काही विचार असतात. ह्याच्यामध्ये वी हॅव लिबर्टी, म्हणजे आम्ही तिघांनीही एकमेकांना लिबर्टी दिली आहे की निलेशला जे वाटतं ते निलेश करेल आणि त्याच्यामध्ये त्याची आर्टिस्टिक लिबर्टी. मी जेव्हा डिरेक्ट करेल तेव्हा ते दोघं ते सांगतील की काय म्हणजे कसं constructive feedback वगैरे असू पण शकतो. असं आम्ही एकमेकांना